पेज नंबर 34 वरती HP हार्मोनिक प्रोग्रेशन हा पार्ट आहे. तुम्हाला क्वेश्चन घ्यायचा आहे पेज नंबर 37 वरचा एक्सरसाइज 2.4. पेज नंबर 37 एक्सरसाइज 2.4 फर्स्ट क्वेश्चन आहे 1/3 1/5 1/7 1/9. याच्या उलट तयार करा 3 5 7 9 3 5 7 9 and so on. डिफरन्स किती आहे? 2 चा डिफरन्स आहे. करेक्ट? 2 चा डिफरन्स आहे. and next a किती आहे? a किती आहे? 3. n टर्म विचारले नाही, n टर्म तयार करून ठेवा, पण विचारलेले नाहीये. हा HP आहे का एवढंच विचारलं. AP असेल तर HP शुअर आहे. हे AP मध्ये आहे, राईट? हे कशामध्ये आहे? जर हा AP असेल तर हा HP शुअर आहे. अर्थ कळलं का? हा जर AP असेल तर हा HP शुअर आहे. समजते का? सांगा HP मधली जर nth टर्म विचारली असेल तर काय फायनल आन्सर? 3 - 2 किती? 1 प्लस जर हा अर्थमॅटिक प्रोग्रेशन रेसिप्रोकल अर्थमॅटिक प्रोग्रेशन जर होत असेल तर दिलेला सिक्वेन्स काय आहे? HP आहे हे प्रूव्ह. HP आहे हे प्रूव्ह. काय मग 1/3 nth टर्म साठी विचारलेले नाहीये, nth टर्म मेन्शन करतो फक्त. 1/5 1/7 1/9 nth टर्म किती? 1/ किती आलं? 2n प्लस ऑड नंबर. बरोबर आहे का? 2n प्लस 1 म्हणजे कुठला नंबर? 2n प्लस 1 म्हणजे ऑड नंबर. इथं 1 टाका, 3 आन्सर येतो. 2 टाका बरं. n ची व्हॅल्यू 2 जर ठेवली तर 5 आणि n ची व्हॅल्यू 3 जर ठेवली तर if n is 3 then 7 मिळते का? आणि n जर 4 ठेवलं तर 9. अर्थ कळला का तुम्हाला? सो दिलेला जो काही सिक्वेन्स असेल त्याचा काय काढायचा पहिल्यांदा? रेसिप्रोकल. तो रेसिप्रोकल काय इंडिकेट करायचा? काय इंडिकेट करायचा? AP इंडिकेट करायचा. आणि जर तो AP असेल तर शुअरली दिलेला सिक्वेन्स काय आहे? HP आहे. अर्थ कळाला का पहिल्या क्वेश्चनचा? क्लियर आहे का? क्लियर आहे का? ओके घ्या सेकंड मधला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड मधला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड मधला फर्स्ट क्वेश्चन. nth term find the eighth term of the following HP. Find nth and eighth term म्हटलं. सेकंड मधला फर्स्ट. बाकी फारसे क्वेश्चन सॉल्व करायची गरज नाही. कन्सेप्च्युअली समजून घ्या. विचारला तर क्वेश्चन अशाच पद्धतीने एक्झाम मध्ये येतो. व्हॅल्यू चेंज असते. व्हॅल्यू चेंज असेल पण फॉर्मॅट हाच असेल. फॉर्मॅट मात्र हाच असेल. फॉर्मॅट अगदी सेम असेल. याच पद्धतीने तुम्हाला nth टर्म विचारलेली असेल HP ची. विचारताना nth टर्म विचारली जाईल समजा. त्यामुळे क्वेश्चन सगळेचे सगळे सॉल्व करत बसायची गरज नाहीये. आवश्यकता नाही. सांगा सेकंड मधला पहिला क्वेश्चन 1/2 राईट. जर हा HP आहे असं जर तू करायचं असेल तर मोबाईल मध्ये खेळत बसेल. आता समोर शिकवतोय ना मी. तुझ्यापेक्षा 2 बेंच मागं मुलं बसायचं तरी शिकायचे. ऑनलाईन झाल्याने नाट्य चालू झालं. तुझ्यापेक्षा 2 बेंच मागं बसायचे अजून. थोड्या दिवसात दिसेल पण तुला. केलं पहिलं तर क्वेश्चन उडल असेल. समजलं का? काय देणं घेणं नाही. समजू का नाही? 8 वाजले की विषय संपतो. 8 वाजण्याची वाट होती. पुणेकर 8 कसे वाजतात तेवढं फक्त पाहिजे. ओके डू इट फास्ट. nth टर्म किती आणि 8th टर्म किती? ओके लक्ष द्या. दिलेला फॉर्म रेसिप्रोकल पहिले तयार करा. 2 नंतर राईट. a किती? डिफरन्स किती? 3. करेक्ट. nth टर्म काढायची. tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू a. दिलेला फॉर्म काय आहे? HP आहे सपोज. तो कशात कन्वर्ट करायचा? AP मध्ये आणायचा पहिल्यांदा त्याला आणि त्याचा रेसिप्रोकल तयार करायचा. दॅट इज HP.
सांगा किती tn 8n-1 into d सांगा पुढं n term 2 plus n minus 1 d किती आहे so tn equal to 2 plus 3n minus 3 tn equal to किती 3n minus 1 3n minus 1 कितवी टर्म विचारली तुम्ही 8 3n minus 1 3 into 8 minus 24 minus 1 answer is 23 so 8th term of hp किती मग बरोबर आहे 8th term of hp किती मग कळलं का not 23 1 by 8th term of hp is 8th term of hp is कळलं का आता दिलेला फॉर्म उलटा घ्यायचा आहे एपी इंडिकेट करायचा आहे nth टर्म विचारल्यास nth टर्म मेन्शन करायचं एवढंच एक्झामला येऊ शकतं त्याच्या पलीकडे येतात कसं आलं हा 3 इथं दिसलं का n ची व्हॅल्यू किती आहे हा 8 याच्यात टाकायचं क्वेश्चन मध्ये विचारलंय nth टर्म एक विचारली आणि कितवी टर्म विचारली आहे इथं nth इथं किती होईल 8th टर्म क्वेश्चन मध्ये विचारलं मनाने नाही लिहिलेलं क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे त्यामुळे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज पडत नाही काही मॅथमॅटिक्स पार्ट मध्ये तुम्हाला बेसिक समजलं पाहिजे बेसिक समजलं की येतं हे रिपीटेडली क्वेश्चन कुणी करायचं ज्यांना कॅल्क्युलेशनची भीती आहे 10वी पास आहे पण कॅल्क्युलेशनची भीती आहे अशाने सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करतात की आल्यानंतर पण शुअरिटी नसते की एक्झाम मधला क्वेश्चन धाकधूक करूनच जात सपोज XYZ in HPL XYZ in असेल तर याचा AP काय बनेल कळलं का 1 by X 1 by Y 1 by Z what is the खासियत of AP खासियत AP ची 2 times of middle term equal to 2 times of middle term equal to product of addition of first and third असते राजा this is in AP confusion गेलं का टर्म तुम्हाला 1 by X 1 by Y 1 by Z द्यावी असं काही नेसेसिटी आहे का कुठला फॉर्म आहे हा HPR काय कन्वर्ट करावं लागतो इथं काय होतं काय कन्वर्ट केलं क्रॉस चेक साठी असं असू शकतं ही एक पॉसिबिलिटी आहे की नॉर्मल नंबर देतात कशात कन्वर्ट केला आणि एपीचंच फंडामेंटल वापरलं याला उलट केलं तर एचपी फॉर्मेशन मध्ये जा लक्षात ठेवा हे कन्फ्युज राहू नका नंबर काय दिलेत याच्याशी काही कन्सर्न नसतं नंबर असेच द्यावेत एचपी द्यायची काही गरज म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यात पुढेच तसं इथं 1 नव्हता मग 1/5 1/8 नव्हता मग ते कळालंच नाही सर अरे कळण्यासाठी काय कन्सेप्ट काय सांगतो एचपी असं असेल तर एपी असं असतं एचपी असं जर असेल तर एपी असं दिसेल मला तर या नेक्स्ट अर्थमॅटिक मीन जॉमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन अर्थमॅटिक मीन जॉमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन तीन टाइप्स है mean मध्ये we need to understood the mean part पहिला कुठला अर्थमॅटिक मीन दुसरा कुठला जॉमेट्रिक मीन तिसरा कुठला जर A B C जर 3 नंबर्स असतील if x y z are the three numbers याचा अर्थमॅटिक मीन कसा काढतात
आता सांगितलं ना मिडल टर्म 2 टाइम्स इक्वल टू फर्स्ट अँड समजा अर्थमॅटिक प्रोग्रेशन याचा कसा असेल नेक्स्ट टर्म मायनस प्रीवियस y मायनस x इक्वल टू नेक्स्ट मायनस प्रीवियस z मायनस आता समजलं का इथं हा निगेटिव्ह y या साइडला आला काय झालं पॉझिटिव्ह y सो y प्लस y झालं एकाच लाईन मध्ये लिहितोय हा पार्ट सांगा पुढं x प्लस z किती झालं हा 2y इक्वल टू x प्लस z सो y इक्वल टू किती झाला x प्लस z बाय 2 थोडक्यात मिडल टर्म इक्वल टू फर्स्ट प्लस थर्ड टर्म डिवाइडेड बाय 2 arithmetic mean xyz is in the AP then arithmetic mean can be written as am can be written as x plus z divided by किती arithmetic mean x plus z divided by 2 that is the middle term म्हणून येते y equal to x plus z divided by 2 and y much दिलं असेल x y चे दोन टर्म्स असतील तर z चा उल्लेख करू नका z घेऊ नका am ला x y मध्ये घ्या x plus y divided by किती येतो x plus y by 2 हे फक्त एक्झाम्पल म्हणून समजून सांगितलं am of x y x plus y divided by किती 2 x y च्या टर्म मध्ये असतो शेवटी याला असं लिहिलं x हा अर्थमॅटिक मीन असतो आणि हा काय y त्या तीन व्हॅल्यूज आहेत 1 2 and 3 अर्थमॅटिक मीन इथे आहे अर्थमॅटिक मीन म्हणजे इंटरमिडिएट टर्म्स असू शकतात काय झालं इथं फर्स्ट अँड डिवाइडेड बाय किती अर्थ कळाला का फर्स्ट अँड थर्ड इथे तुम्हाला या पद्धतीने रीड आउट करायचं सिमिलरली जॉमेट्रिकल मीन कसं लिहितो आपण एक्स वाय झेड तीन टर्म्स असतील तर जॉमेट्रिकल मीन कसा वर्कआउट होतो जॉमेट्रिकल मीन वर्कआउट करण्यासाठी नेक्स्ट डिवाइडेड बाय प्रीवियस राइट इक्वल टू नेक्स्ट डिवाइडेड बाय z बाय किती y क्रॉस मल्टीप्लाय करा y into y इक्वल टू xz सो y इक्वल टू किती रूट ऑफ xz y ला gm लिहा फक्त x जॉमेट्रिकल मीन आणि z च्या ऐवजी y वापरा काय होईल सांगा x जॉमेट्रिकल मीन and y असेल what should be the term geometrical mean equal to किती root first and third term root of first and तुम्ही समजून घ्या हा पार्ट वेगळा आहे हा पार्ट वेगळा आहे तुम्हाला फक्त अंडरस्टँडिंग काय ठेवायची आहे इथे कितवी टर्म आहे काय रिलेशन आलं मिडल टर्म इक्वल टू फर्स्ट प्लस डिवाइडेड बाय त्याला काय म्हणतात व्हाट इज जीएम ज्योमेट्रिकल मीन रूट ऑफ प्रोडक्ट ऑफ फर्स्ट अँड मीनिंग समजतंय का हा मीनिंग इथे सुद्धा बसतो का व्यवस्थित बसतोय का सांगा मिडल टर्म कोण आहे इक्वल टू रूट ऑफ फर्स्ट अँड सिंबॉलिकली वेगळा आहे मीनिंग चेंज होतोय का इथं आणि इथं मीनिंग तोच आहे एक्स वाय झेड मध्ये कन्फ्युज होऊ नका या फॉर्मॅट मध्ये देतात किंवा या फॉर्मॅट मध्ये दिलेलं असतं मीनिंग काय लक्षात ठेवायचं आहे मिडल टर्म इक्वल टू रूट ऑफ प्रोडक्ट ऑफ फर्स्ट अँड याला वाचताना कसं वाचायचं चेक करा इथे सुद्धा तसंच येतं का इथे सुद्धा तसंच आलं का चेक करा काय झालं इथं मिडल टर्म geometrical mean equal to root of first and याला लँग्वेजच तशी वापरायचं वर्डिंग मध्ये वापरायचं तुम्ही सिम्बॉलच्या भानगडीत पडू नका हे सिम्बॉल कन्फ्युज व्हाल फक्त मला काय सांगायचं होतं या इथं प्रिपरेशन्स करताना हा y स्क्वेअर झाला रीड आउट करताना ही फर्स्ट आणि ही कितवी टर्म आहे थर्ड ही कितवी टर्म आहे ही कितवी टर्म आहे रिलेट होतं का अर्थ कळाला का तुम्हाला नाउ HP harmonic mean x h y हा सिंबल वापरला त्यांनी x h and y
लक्ष द्या, एम ला कॅपिटल ए सुद्धा लिहितात, जीएम ला कॅपिटल जी न सुद्धा इंडिकेट. एक्स एच वाय, एच काय आहे? हार्मोनिक मीन, हार्मोनिक मीन. एचपी चा मीन पार्ट आहे, एचपी चा मीन पार्ट. सांगा एक्स एच वाय इन हार्मोनिक प्रोग्रेशन जर असते, एक्स एच वाय जर हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर याचा मीन कसं काढायचं? मीन काढताना आधी त्याचा काय काढावा लागतो? एपी. कन्वर्ट दिस इनटू एपी, कन्वर्ट इनटू व्हाट? एपी. सांगा याचा एपी कसा फॉर्म होईल? 1 by x, 1 by 1 by in what? Right. Right. Arithmetic means अर्थ first and last term divided by 2. Geometric means अर्थ root of first and third. Product form. Product form, yes. HP असेल तर AP मध्ये कन्वर्ट करावं लागतं, बरोबर आहे का? हा कशामध्ये आहे सध्या? X H Y कशामध्ये आहे? HP मध्ये आहे. कशामध्ये कन्वर्ट केलं? आता याचा मीन सांगा. सांगा मीन लँग्वेज काय आहे याची? याची मीन लँग्वेज काय आहे? मिडल टर्म इक्वल टू, वाचा ना, मिडल टर्म इक्वल टू फर्स्ट प्लस थर्ड डिवाइडेड बाय 2. कसं याचं घ्यायचं? स्टार्ट. बरोबर आहे ना? एपी आहे, याचा मीन कसा काढणार? हाऊ टू कॅल्क्युलेट द मीन? 1 by h इक्वल टू काय लिहू? 1 by x plus 1 by divided by 2. अर्थ कळाला का? लक्ष द्या, लक्ष द्या. हार्मोनिक मीन डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकत, दिलेला पार्ट एचपी कशात आणावा लागतो? मला सांगा एपी चा मीन अर्थ काय होतो? एपी चा मीन मीनिंग काय होतो? मिडल टर्म इक्वल टू सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड डिवाइडेड बाय 2. आता इथपर्यंत. नेक्स्ट 1 by h इक्वल टू याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन. y या साइडला या x या साइडला म्हणजे x प्लस y. डिनॉमिनेटर किती? 2. x y प्रोडक्ट येणार ना याचा, आणि परत मेन डिनॉमिनेटर 2. समजतंय का? हा क्रॉस मल्टिप्लाय, हा क्रॉस मल्टिप्लाय, डिवाइडेड बाय किती? प्रोडक्ट ऑफ x y, परत डिनॉमिनेटर 2 जशाला तसं. आता हा x y डिनॉमिनेटर मध्ये याला शिफ्ट करता येतं का? शिफ्ट करता येतं खाली. हा पण डिनॉमिनेटर, हा पण डिनॉमिनेटर. सांगा 1 by h इक्वल टू किती? x plus y डिवाइडेड बाय 2 टाइम्स. पण हा कुठला मीन आहे? अर्थमॅटिक मीन. अर्थमॅटिक मीन आहे ना, याचा कुठला मीन काढायचा आहे? हार्मोनिक मीन. तो h आहे, तो काय आहे? कॅपिटल H आहे, तो मात्र कॅपिटल H आहे. याला उलट करा. हार्मोनिक मीन that is denoted by capital H. किती झाला तो? 2 times xy divided by x plus. कुठून आलं कळालं का? हार्मोनिक मीन capital H equal to product 2 times x into y divided by x plus y. x आणि y मध्ये कितीही अर्थमॅटिक मीन असू शकतात. लक्षात ठेवा, a1 मीनच आहे, a2 मीनच आहे, a3 मीनच आहे, असे किती पण असू शकतात. काय लक्षात ठेवायचंय? x सुरुवातीची टर्म आहे, y शेवटची टर्म, असे किती पण अर्थमॅटिक मीन काय करू शकता? याच्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकता. अर्थमॅटिक मीन इंट्रोड्यूस करू शकतो. त्याच पद्धतीने या टर्म्स आहेत शेवटी. काय द्या? टर्म्स आहेत. कितवी टर्म आहे? ही थर्ड. कन्सेप्च्युअली x, त्यानंतर जॉमेट्रिकल मीन, जॉमेट्रिकल मीन, जॉमेट्रिकल मीन, सो ऑन अप टू y. x आणि y मध्ये कितीही जॉमेट्रिकल मीन असू शकतात, म्हणजे नंबर्स आहेत शेवटी.
ही टर्म आहे, ही फर्स्ट टर्म आहे ए, ही टर्म सेकंड आहे ए आर, ही टर्म ए आर स्क्वेअर, ही टर्म ए आर क्यूब. म्हणजे जॉमेट्रिकल मीन फर्स्ट काढायचा असेल तर ए आर, सेकंड काढायचं असेल तर ए आर, थर्ड काढायचं असेल तर अँड सो ऑन. लक्षात राहील का? नोट म्हणून लिहून ठेव, नोट म्हणून लिहून ठेवायचं. काय सांगायचंय? अर्थमॅटिक मीन कॅन बी इंट्रोड्यूस बिटवीन फर्स्ट अँड लास्ट नंबर. आता आपल्याला एवढंच माहित होतं की अर्थमॅटिक मीन एकच होता मध्ये, बरोबर आहे का? या दोन व्हॅल्यू मध्ये एकच अर्थमॅटिक मीन होतं, एकच असतो का? पण कॅन बी n numbers, it can be of n numbers असू शकतात, can be of n numbers, कितीही असू शकतात. n number of arithmetic mean can be possible between x and y. तसं geometrical mean सुद्धा पॉसिबल असतात. क्वेश्चन असंच येतं एक्झाम मध्ये, लक्षात ठेवा. हा geometrical mean म्हणजे कितवी टर्म, टर्म कितवी, सेकंड आहे. म्हणजे काय वापरायचं? G1 काढायचं असेल तर G1 काढायचं असेल तर AR, आणि A1 काढायचं असेल तर A प्लस D. हा A असतो, हा A प्लस D, हा 2D. जातं का डोक्यात? A प्लस लक्षात येते का? मला सांगा अर्थमॅटिक मीन मध्ये किती टर्म असते? फर्स्ट टर्म असते, त्याच्या पुढं सेकंड टर्म प्लस D असतो. हा काय झाला मग? A प्लस, त्याच्या पुढचा त्याच्या पुढचा अँड सो. लक्षात येते का? हे लक्षात ठेवायचं, हे बेसिक आहे कुठल्याही क्वेश्चनचं. इथून पुढे जे विचारणारे क्वेश्चन्स हे सगळे याला रिलेट करतात. HP हार्मोनिक मीन एवढा विचारला जात नाही, क्वेश्चन याच्यावरती असतात. आता रिलेशन बघायचं आपल्याला. AM GM आणि HM मधलं रिलेशन बघायचं. राईट नाउ टायटल, रिलेशन बिटवीन AGM, कॅपिटल AGM, रिलेशन बिटवीन AGM, relation between AGM, relation between AGM, arithmetic mean, geometrical mean and harmonic mean मध्ये relation पाहायचं. तिन्ही पहिले लिस्ट आउट करून ठेव. कॅपिटल A x plus y by 2, सेकंड geometrical mean रूट ऑफ एक्स वाय, आणि तिसरा हार्मोनिक मीन किती असतो? तिन्ही लिस्ट आउट करा पहिले, तिन्ही लिस्ट आउट करा पहिले, तिन्ही लिस्ट आउट करा पहिले. सिंपल सा रिलेशन आहे. G चा स्क्वेअर इक्वल टू A into H, geometrical mean चा स्क्वेअर इक्वल टू arithmetic mean into harmonic mean. चेक करा लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड व्हॅल्यूज ठेवा. समजा G means रूट ऑफ xy ब्रॅकेट चा स्क्वेअर, A किती x plus y डिवाइडेड बाय h किती 2xy डिवाइडेड बाय x plus y, बरोबर आहे का? त्या व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट केले या रिलेशन मध्ये, या व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट केलं. क्रॉस चेक करतोय whether the left hand side equal to right hand side. So geometrical mean चा स्क्वेअर इक्वल टू प्रोडक्ट ऑफ arithmetic mean and harmonic mean. mean चा प्रकार आहे. सो रूट ऑफ xy त्याचा स्क्वेअर, रूट आणि स्क्वेअर काय झालं? काय मिळालं? xy. हा 2 कॅन्सल, हा 2 कॅन्सल. प्रोडक्ट एडिशन ऑफ x plus y या दोन टर्म्स कॅन्सल. काय राहिलं शिल्लक? सो LHS इक्वल टू व्हॉट? म्हणजे रिलेशन काय मिळालं? geometrical mean equal to root of A into h, किंवा geometrical mean चा स्क्वेअर इक्वल टू प्रोडक्ट ऑफ A into arithmetic mean into harmonic mean. या दोघांचा प्रोडक्ट तयार होतो. आयदर हे रिलेशन लक्षात ठेवा किंवा हे रिलेशन लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येतो. A गिवन असतो, H गिवन असतो, G विचारलेलं असतं. 3 टर्म्स आहेत, कुठलेही 2 देतात, एक विचारलं. ते 3 फॉर्म्युले आहेत बेसिक. जसं मी सांगितलंय अर्थमॅटिक मीन म्हणजे एक मिडल व्हॅल्यू आहे.
एक्स वाय ची मिडल व्हॅल्यू काय करतो आपण फर्स्ट प्लस थर्ड डिवाइडेड बाय 2 फर्स्ट प्लस थर्ड डिवाइडेड बाय 2 जॉमेट्रिकल मीन म्हणजेच रूट ऑफ प्रोडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड लक्षात ठेवा इथं तुम्हाला काय फॉर्म झालं पाहिजे एक्स ए वाय इथं एक्स जी इथं एक्स एच त्याच्यावरून हे रिलेशन बिल्ड झाले याचं एक्सप्लेनेशन दिलं मी आता बरं तुम्ही नॉर्मल पद्धतीने गेलात तरी तुम्हाला समजेल काय करतो आपण नॉर्मल पद्धतीमध्ये ए नेक्स्ट टर्म आहे त्याची प्रीवियस टर्म किती आहे इक्वल टू नेक्स्ट टर्म किती आहे प्रीवियस टर्म किती आहे समजून घ्या बेसिक हा मायनस ए या साइडला ए प्लस ए किती झालंय हा एक्स पलीकडे गेला आणि वाय आला डिवाइडेड बाय 2 झालं हे प्रूफ बेसिक समजलं का हे कनेक्ट केलंय कशाला अर्थमॅटिक मीन नेक्स्ट 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 हे तीन फॉर्म्युले समजले का तीन फॉर्म्युले समजले का आता हे तीन फॉर्म्युले कनेक्ट होतात त्या कनेक्ट साठी लॉजिकल फॉर्म वापरला तर याचा स्क्वेअर एक्स वाय होतो याचा स्क्वेअर राइट हँड साइड प्रोडक्ट ऑफ ए इंटू एच घ्या या दोघांचा जर प्रोडक्ट घेतला तर एक्स वाय डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर एकमेकांना काय होतं कॅन्सल हा 2 कॅन्सल होतो उरतं काय फक्त ही साइड सुद्धा सेम आहे ही साइड सुद्धा सेम आहे मिळालं रिलेशन काय रिलेशन मग g स्क्वेअर इक्वल टू a इंटू अदरवाइज g इक्वल टू याचा काय घ्यावा लागेल रूट पार्ट रिलेशन लक्षात राहील का व्हॉट ज्योमेट्रिकल मीन चा स्क्वेअर इक्वल टू ज्योमेट्रिकल मीन चा स्क्वेअर इक्वल टू अर्थमॅटिक मीन इनटू हार्मोनिक मीन जिथे फॉर्म्युला आहे आणि ऑलवेज याच्यामध्ये सेकंड पार्ट झाला फर्स्ट सेकंड पार्ट अर्थमॅटिक मीन ऑलवेज ग्रेटर असतो ज्योमेट्रिकल मीन पेक्षा ज्योमेट्रिकल मीन ग्रेटर असतो हार्मोनिक मीन राइट ए इज ऑलवेज ग्रेटर दॅन g g इज ऑलवेज ग्रेटर दॅन h हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह म्हणून विचारलं जाईल ऑब्जेक्टिव्ह म्हणून विचारलं जाऊ शकतं एमसीक्यू अर्थमॅटिक मीन ऑलवेज ग्रेटर असतो लक्षात ठेवा ज्योमेट्रिकल मीन पेक्षा ज्योमेट्रिकल मीन हार्मोनिक मीन पेक्षा ऑलवेज ग्रेटर असतो एक्स वाय सेम व्हॅल्यू असतील तर एक्स आणि वाय अर्थमॅटिक मीन मध्ये ज्योमेट्रिकल मीन मध्ये हार्मोनिक मीन मध्ये सेम व्हॅल्यू असतील तर त्या व्हॅल्यू साठी am ग्रेटर असतो gm पेक्षा gm ग्रेटर असतो हार्मोनिक मीन पेक्षा आणि एक्स वाय जर सेम असतील x इक्वल टू y जर असेल तर a g h तिन्ही सेम असतील अर्थमॅटिक मीन ज्योमेट्रिकल मीन आणि हार्मोनिक मीन तिन्ही कधी इक्वल जर x आणि y दोन्हीही इक्वल असतात a g h तिन्ही इक्वल x आणि y इक्वल असतील तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे पॉइंट नंबर 3 असेल पॉइंट नंबर फर्स्ट काय ज्योमेट्रिकल मीन स्क्वेअर इक्वल टू किंवा नुसता ज्योमेट्रिकल मीन इक्वल टू रूट ऑफ a into h पॉइंट नंबर 1 पॉइंट नंबर 2 अर्थमॅटिक मीन ऑलवेज ग्रेटर दॅन ज्योमेट्रिकल मीन ऑलवेज ग्रेटर दॅन आणि तिसरा पॉइंट जर x आणि y सेम असेल तर अर्थमॅटिक मीन ज्योमेट्रिकल मीन आणि हार्मोनिक मीन तिन्ही काय असतात इक्वल असतात YMC कॉलेजचं कोणी आहे का पेज नंबर 35 वर थेरम म्हणून आहे थेरम याचं प्रूफ विचारलं होतं YMC वर मागचा पेपर कॉपी केला तर जसं तसं पडेल YMC कॉलेज हे आहे त्याला म्हणून आत वरती करायला काय सांगतोय मागचा पेपर जर तू शिक्षकाने कॉपी जर केला तर पेज नंबर 35 थेरम तो पडेल तसं तसा पाठ करत ठेवायचा तुला समजलं की मला पण समजलं याचा अर्थ असा आहे की न विचारला पाहिजे पण काहीतरी विचारायचं म्हणून काय करतो कॉलेज
ऑड काहीतरी विचारून ठेव. असं कुठल्याही कॉलेजला विचारलं गेलेलं नाहीये. फर्स्ट टाइम मी बघितलं वायएम्स कॉलेज. आता काय करतात, वेळ नसतो ते काय करतात, जुने पेपर कॉपी करतात. मला आजही लक्षात आहे वायएमसी कॉलेजला काय विचारलं होतं 2019 च्या पेपर मध्ये ते आलं होतं. काय होतं, वेळ नसतो त्यांना. काय करतात ते डायरेक्ट कॉपी करतात, मागचा पेपर डायरेक्ट कॉपी करतात. तसं जर घडलं तर तो क्वेश्चन जशाला तसं राहील. बाकी कॉलेजला नाही, वायएमसी कॉलेजला त्याचं प्रूफ आलं होतं. आहे तिथं प्रूफ, पण लेंदी आहे, काही गरज नाही. रेअरर केस मध्ये विचारतात आणि ती रेअरर केस वायएमसी कॉलेजने पाळली होती. Okay. Yeah, page number 37, question number 3. Page number 37, question number 3. वाचा काय क्वेश्चन? Page number 37, question number 3. कुंदन सोल्यूशन बुक मध्ये चेक करायचं तुला. क्वेश्चन नंबर 5. ओके, थर्ड घ्या. Find the arithmetic mean of two positive numbers whose GM and HM are. GM म्हणजे G is given. Four given. H किती given आहे? 16/5. काय विचारलं? What is the relation between A, G, M? G square equal to A into G ची व्हॅल्यू. A काढायचं. H किती आहे? 16/16. A 16/5. 16 गेट कॅन्सल. हा 5 या साइडला आला. अर्थमॅटिक मीन किती येतं? बस हे छोटे छोटे चुटकुले बाकी कॉलेजला विचारलं. टेन्शन घ्यायची गरज एवढी बदनामी करू चांगले नाही. काही टीचर चांगले म्हणजे मेहनत घेतात, थोडी तरी मेहनत मुलं घेतात ना. दुसऱ्या गोष्टीवर मेहनत चालूच आहे, बाकी गोष्टीवर मेहनत चालूच आहे. क्वेश्चन नंबर 4. फोर्थ क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सांगा काय येतात. काय काढायचं फोर्थ मध्ये? HM काढायचं. AM and GM are given. AM and GM are सॉल्व करा फोर्थ वर. झालं कशाची वाट? गप्पा चालू. एक बुक आणत नाही, रूल डाउनलोड केलेलं नसतं मोबाईल मध्ये. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम सगळं चालू आहे. पुस्तकाची गरज नाही वाटत. पुस्तक डाउनलोड करायला सांगितलं सांगायचं मोबाईल फुल आहे सर, बॅटरी सॉरी काय मेमरी फुल आहे, सॉरी स्टोरेज मेमरी फुल आहे सर. पुणेकर त्यांना मला ना पुस्तक डाउनलोड करून सर मेमरी फुल आहे. 24/5 फोर्थच आन्सर सांगितलं ना. 36 into 2, 15 into 15 divided 36 into 2 divided by 15 equal to 3 divided 24 by 5.
Yeah, question number 7. Question number 7. Insert two number between 1 and minus 27 so that resulting sequence is a geometric progression. Mark, important. 7. Question number 7. Question number 7. What's the question? काय question? Insert two numbers between 1 and minus 27 मध्ये the resulting sequence is the GP. काय सांगितलं होतं? G1 आणि G2 या दोन व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या. हा A असतो. पुढचा त्याच्या पुढचा अर्थ कळाला का? AR क्यूब ची व्हॅल्यू किती आहे? A किती आहे? What is the value of R? What is the value of R? काढता येईल? काढा पटकन आणि सांगा काय? What is the value of R? R ची व्हॅल्यू किती? R व्हॅल्यू किती? बडबड करू नका रे, सॉल्व करा पटकन. Question number 7. Insert the two numbers between 1 and minus 27. मग दोन नंबर इन्सर्ट केले, G1 आहे. मग मला सांगा हे जर जॉमेट्रिकल मीन असेल तर ही पहिली व्हॅल्यू काय असते? सेकंड टर्म, थर्ड, फोर्थ. हा जर AR क्यूब असेल आणि A ची व्हॅल्यू माहित असेल तर R काढायचं. मायनस नाही समजलं कसं काढायचं, नाही समजलं. लिह ना, AR क्यूब मायनस 27. AR क्यूब मायनस 27 लिहिलं का? AR क्यूब ची व्हॅल्यू किती? मायनस 27. A किती? 1. टाका त्याच्यामध्ये. टाकलं का? किती येतं मग आन्सर? R क्यूब इक्वल टू किती? R क्यूब इक्वल टू किती? मायनस 27. मग मायनस 27 3 टाइम्स मायनस 3 मायनस 3 मायनस 3 लिहा. मायनस 27 ला मायनस 3 मायनस 3 मायनस 3 लिहिलं का? 3 टाइम्स झालं ना ते. मायनस 3 मायनस 3 मायनस 3. मायनस 27 ला काय स्प्लिट लिहिणार? 3 वेळेस मायनस 3 मायनस 3 मायनस 3 लिहिलं का? झालं ना. R क्यूब मायनस 3 मायनस 3 मायनस 3 म्हणजे एक R किती झाला? मायनस 3. दॅट्स इट. दहावी पास आहे का तू? 10वी पास आहे का? आमचीच आम्हाला गॅरंटी नाही. 11वी शिकून अवघड नाही, 10वी पास होणं अवघड. मला हे 11वी 12वी शिकवण्याचा बिलकुल नाही. प्रॉब्लेम कुठे आहे? 10वी पास कसं झाले तिथं प्रॉब्लेम. लक्ष द्या, लक्ष द्या, बोलू नका रे. आता AR क्यूब इक्वल टू मायनस 27. A ची व्हॅल्यू किती आहे? A इक्वल टू 1 आहे. 1 ठेवा. R क्यूब इक्वल टू किती? मायनस 27. हा कशाचा क्यूब आहे? हा जर क्यूब असेल, हा जर क्यूब असेल तर R ची व्हॅल्यू किती आली? काढायचंय काय? टू टर्म्स बिटवीन 1 and minus 27. सेकंड टर्म 1 नंतर ही सेकंड टर्म झाली. सेकंड टर्म म्हणजे किती? म्हणजेच G1 इक्वल टू किती? AR. A ठेवा, R ठेवा, झालं आन्सर. कुणाची वाट बघता तेच कळत. तर ते काय झालंय, पहिले शिक्षणाची सवय लागली. त्यांनी बोर्डवर लिहिलं की लिहायला चालतं. त्यांनी थांबलं की थांबायचं नाही. AR A1 R आन्सर
insert the two numbers between 1 and minus 27. The numbers are minus 3 and that's it. Further question? Mark. Important. Same येणार नाही. Same येणार. Geometrical mean चा क्वेश्चन आहे. अर्थमॅटिक मीन म्हणून पडू शकतो तुम्हाला. अर्थमॅटिक मीन मध्ये सॉल्व कर. तुला समजतं की माझ्याकडे घेऊन ये. काय का सांगतोय कारण वेळ जाणार आउटकम 0 आहे त्याच्यात. हे क्वेश्चन जेडब्ल्यू लेवलला विचारलेले त्यांना करायचं त्यांनी करा कारण सीईटी ला हा चॅप्टर नाहीये. मी तुम्हाला डॉट शिकवणार त्यामुळे हे येऊ शकत नाही असं नाही, येऊ शकतं पण तुम्हाला कामाला काहीच नाहीये, तुम्हाला उपयोगाला येणार नाही. अर्थ तसा असतो. ओके, पेज नंबर 42 क्वेश्चन नंबर 27. पेज नंबर 42 क्वेश्चन नंबर 27. पेज नंबर 42 क्वेश्चन नंबर 27. झटकन पटकन. काढा पटकन. 42 पेज नंबर 42 क्वेश्चन नंबर 27. लिहून ठेवायचं पहिले नोटबुक मध्ये. पहिले नोटबुक मध्ये लिहून ठेवायला पाहिजे. आता माग कशाला पाहते तू, तुझं कर पटकन आणि मोकळं हो. बस टाइम कर, टाइमपास कर. करा पटकन आणि सांगा आन्सर काय. Page number 42, question number 27. Which two terms are inserted between 5 and 40 so that resulting sequence is the GP? त्यामुळे मिसनस क्वेश्चनला घाबरायचं नाही. असे काही पॅरलल क्वेश्चन्स तिथे इम्प्लिमेंट असतात. Same question. R2, AR10, AR2, correct. Yes, Vedika, correct. Anand Patel, correct. Arch value 2. Insert two values. 5 आणि 40 मध्ये दोन व्हॅल्यूज टाकायचे म्हणजे G1 आणि G2. G1 किती, G2 किती. G1 किती, G2 किती. थोडी लॉक तुम्हाला आज सोडतोस तुम्हाला तरी घरूनच कॉल आला पाहिजे. तुमच्या दोघांचे नोटबुक चेक होते ना, सोडणारच नाही घरी. घरूनच कॉल आला पाहिजे. का नाही सोडलं त्यांना. G1 किती, G2 किती. G1 10 जे नोटबुक चेक करतात. G1 10 and G2 is 20. 49 4040 काढायची सर. करेक्ट. झालं का. कन्सेप्ट कळाला का. AM, GM and HM याच्या पलीकडे विचारलं जात नाही. पुढचा कन्सेप्ट आहे AGP. स्किप आउट करा. त्याचं एकच समेशन 12th मध्ये आहे. त्याच्याबद्दल काय करायचं मी नंतर सांगतो सगळ्यात शेवटी, कारण त्याच्या फंद्यात जर पडलं तर बाकी कंटेंट तसंच राहील. AGP तुम्ही तुमच्या सिलेबस मधून डिलीटेड आहे असं समजा पुढे जा. सांगा नेक्स्ट कन्सेप्ट कुठला. नेक्स्ट कन्सेप्ट पेज नंबर 38. प्रॉपर्टीज ऑफ
Summation. Make the title summation series. Make the title summation series. महत्वाचा कंटेंट आहे समेशन सिरीज. समेशन सिरीज फॉर्म. हे बडबड बंद करा. तो आवाज नाही काढायचा. इरिटेटिंग होतं त्याने. समेशनचा अर्थ मी याआधी समजून सांगितलं होतं तुम्हाला. सम सपोज इथं r आहे. r ची व्हॅल्यू 1 आहे अप टू n पर्यंत. लक्ष द्यायचं मीनिंग काय होतं. r ची फर्स्ट व्हॅल्यू काय युटिलाइज करायची असते 1. त्याच्यानंतर नेक्स्ट नॅचरल नंबर किती, त्यानंतर नेक्स्ट नॅचरल नंबर असं कुठपर्यंत. समेशनचा अर्थ आहे इथं जेवढे काही प्लस आले ते या सिम्बॉल मध्ये, इथं जेवढेही प्लस आलेले आहेत ते या सिम्बॉल मध्ये आहेत. बरोबर आहे का. सपोज मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. समेशन ऑफ r इक्वल टू 1 to 4 पर्यंत आणि या ठिकाणी r दिलेला आहे. सांगा काय होईल अर्थ. मिनिंग 1 plus 2 plus 3 plus 4. सांगा समेशन किती. समेशन किती. समेशन किती. राईट. सपोज या ठिकाणी सम ऑफ r इक्वल टू 1 to 25 दिलं. इथं r दिलं. आन्सर किती. आन्सर किती. आन्सर किती. आन्सर किती. 3 इडियट्स कोणी बघितलं. 3 इडियट्स बघितलंय ना. अमेरिका त्या क्लासरूम मध्ये जातं. सगळ्यांना काम आलं. राजूची काय ते ज्युलेशन. राजू लायझेशन. आठवलं का. तसं काम चाललंय. तसं काम चाललंय. 1 to 25 समेशन. थांबलंच आहे कुठं नाही सर. इथंच. यस वर्षिका व्हॉट इज द फॉर्म्युला देन. वर्षिका फॉर्म्युला. Yes, SN is the shortcut. हे नॅचरल नंबर आहे त्याचा सम. काय असतो नॅचरल नंबरचा समेशन. SN काय असतं. n/2 2a plus n minus 1 into b. Another formula. परवाच लिहून दिलाय. काढा नोटबुक. दिलाय का. 1 plus 2 plus 3 म्हणून म्हणलं त्या 3 इडियट सारखे लागलेत कामाला. 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus 6. नशीब मी 25 दिलं. 125 दिलं असतं तर काय केलं असतं काय माहिती. अर्थ समजलं का 3 इडियट्स. मी 25 दिलं नशीब. तिथं 125 दिलं असतं तर काय केलं असतं काय माहिती. कॅल्क्युलेटरने पण चालत नसतं लवकर. एखादी तरी मिस्टेक झालीच असते. ते सांगतो ना. ज्यावेळेस मोबाईल नव्हता कॅल्क्युलेटर नव्हता त्यावेळेस शोधून काढलंय. वाईट एका गोष्टीचं वाटतं देश 80 लोकांच्या हातात जाणार. वाईट काय होणार आहे ते सांगतात. झालं का. 10 गुणिले 10 करण्यासाठी सुद्धा कॅल्क्युलेटर वापरलं जातं आजकाल. बिलीव्ह नाही. काल काय झालं होतं. म्हणून म्हणते ना वाईट कशाचं वाटतं. देश 80 यंग जनरेशनच्या हातात जाणार. ब्रेनला नाही ना कनेक्ट.
क्वेश्चन दिलाय r इक्वल टू 1 to 25 लागले कामाला कोणी विचार नाही केला की 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus 25 this is the natural number summation formula is Sn काल परवाच डिझाइन करून दिलाय विशेष म्हणजे काय येतो ते पण सांगितलंय n plus 1 by दिलाय का नाही दिलाय म्हणून मला ना फॉर्म्युला पाठ असून चालत पाठांतर करून चालत नाहीये लक्षात घ्या सायन्स काय सांगतो ते सायन्स सांगतो फॉर्म्युले तुम्हाला अप्लाय करता आले पाहिजे ज्या ज्या ठिकाणी या गोष्टी येणार आहेत तिथं पटकन ते अप्लाय करता आलं पाहिजे सायन्स त्याला बिलीव्ह करतो लक्ष द्या summation of r 1 plus 2 plus 3 up to n so final form काय येतो n plus 1 divided by किती 2 इथे तुम्हाला 4 देऊ द्या 25 देऊ द्या 125 देऊ द्या तुम्हाला फक्त याच्यावर अटॅक करायचं तुम्हाला 10 दिला किती व्हॅल्यू 10 दिली की 10 10 plus 1 by 2 4 दिला की 4 4 plus 1 by 25 25 plus 1 by लक्षात राहील का आता तरी लक्षात राहील का now next formula first one is this one second one sum of r equal to 1 to n r square but r square 1 चा square 2 चा square 3 चा square up to n square equal to n plus 1 2n plus 1 divided by 6 फक्त कुठून आले एवढं विचारलं हे जसं आलाय तसा हा डिझाइन असतो पण लेंदी आहे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल बरं याच्यामधला पार्ट सिमिलर आहे n plus 1 दिसतोय का इथं तुमच्या ऐवजी किती नेक्स्ट टर्म तयार होते 2n plus 1 ऑड नंबर आहे n plus 1 2n plus 1 सर्व मल्टिप्लिकेशन मध्ये डिवाइडेड बाय 6 लक्षात ठेवावं लागेल पर्याय हा कसा आला कळालं का अर्थमॅटिक प्रोग्रेशन एसएन वरून आले याचे पण प्रूफ आहे पण प्रूफ देण्यात आता इंटरेस्टेड नाहीये कारण प्रूफ कोणी विचारणार नाहीये तुम्हाला कदाचित रिमेंबर ठेवावं लागेल लक्षात ठेवावं लागेल 12th मध्ये येणार आहे इथं वरती लिहून ठेवा 12 त्याच्या पुढे लिहून ठेवा कशी लिहून ठेवा दिलं ना इथे लिहून ठेवा 12 चॅप्टर नंबर 7 12 मॅथमॅटिक्स 2 चॅप्टर नंबर 7 पुढे लिहा ब्रॅकेट मध्ये कशी फक्त दिवाळीत फटाक्यात नोटबुक जाळू नका दिवाळी जवळ नेक्स्ट मंथ मध्ये फक्त फटाक्यासोबत सर ते पेटवायला काही नव्हतं काळजी घ्या ओके नेक्स्ट आवाज त्याला जायचं नाही सांगा एवढा इंटरेस्टिंग पार्ट चालू असताना एखाद्याला घरी जायचं सुचत असेल तर त्यांनी नीट निघायचं घरी बस नेक्स्ट 12वीला मी तसं शिकलो त्याला नाही शिकायचं त्यांनी सांगितलं कारण माझ्याकडे वेळच नाही मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 365 days 800 कन्सेप्ट कोण घेत बसले तुम्हाला मी काय झालं म्हणून डिक्लेअर करणार शेवटी नेक्स्ट जे आहे हजेर तो बसेल हजेर तो शिकलेला आहे नाही शिकला बसायचं तसं मला एवढं वाटतं 12वीचा कंटेंट आपण कंप्लीट केला पाहिजे कॉलेजमध्ये सुरुवात होऊ झालं ना सुरुवात झाली की नाही किती चॅप्टर संपले एवढंच विचारणार मी चॅप्टर किती संपलं एवढंच फक्त एक संपलाय पुढला मॅथ्स मध्ये कुठला चालू केलं एक मिनिट डिटरमिनंट चालू केलं फक्त किती दिवसात संपला एवढंच फक्त सांगितलं ओके लक्ष द्या लास्ट फॉर्म्युला राईट ओके लक्ष याचा स्क्वेअर करायचा आहे याचा स्क्वेअर करायचा आहे n plus 1 divided by 2 bracket square n plus 1 divided by 2 bracket चा square
कोणी नाही ना सर, बस असते डॉट टाइम असं काही नाही. 8:30 बस असते डायरेक्ट, कधी पण येत नाही. काही जणांना लांब जायचं असतं, तुम्ही सांगत चला असं काही असेल कंटेंट तुम्हाला ऑनलाईन किंवा नेक्स्ट डे तुम्ही विचारत चला. ज्यांना खडकवासला पलीकडे जायचं असतं, कधी कधी ते सिंहगड पायथ्याशी जायचं असतं, असे पण स्टुडंट होते पूर्वी. त्यांचं म्हणणं आणि रिक्वेस्ट सर 7:45 ला बस असते, ती गेली की नेक्स्ट 1 तासानेच असते. तो एक इश्यू होऊ शकतो. त्याच्यासाठी तसं काही असेल तर रिक्वेस्ट करू शकता. लक्षात क्लिअर आहे का? आता कन्सेप्च्युअली किती फॉर्म्युले लक्षात राहतील का? एवढं गणित लिहिलं का? आणि हा फॉर्म्युल्याच्या पुढे 12 चॅप्टर नंबर 7 M2 लिहिलं का? लिहिलं का? खरंच महत्त्वाचं आहे, बस रँडमली सांगत नाहीये. 12th मध्ये हा फॉर्म्युला युटिलाइज होणार आहे. बरं, हे प्रत्येक फॉर्म्युले कसे 11th मध्ये विचारले जाऊ शकतात हे नेक्स्ट लेक्चर मध्ये, उद्याच्या लेक्चर. हे लक्षात ठेवायचं. मिनिमम टास्क सांगितले मी तुम्हाला, ही नेक्स्ट लेक्चर मध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चर मध्ये आलंच पाहिजे. पॅरेंट मीटिंग आहे, सॉरी मॅथ्स लेक्चर नाही आहे तुम्हाला. पॅरेंट मीटिंग आहे 7 ते 8 माझ्याच वेळेस टायमिंग. मॅथ्स लेक्चरचा टाइम मॅथ्स लेक्चर लास्टला काय घेतलं? कधी घेतलं? 5 ते 7 सारे वगैरे आता काय होतं? काय थोडं पुढे ठेवावं लागतं. 6 महिने फक्त काय ते सांग. अरे राजा इंजिनिअरिंगला 6 महिने एक्झाम असते, 6 सब्जेक्ट्स असे काय आहे ना की टेक्निकल तयारी असते. केलं काय एच कुठं आहे कुठं नाही. एच दोनदा आला बघ कुठेतरी. सर तुम्ही सांगा परत. वर्षिका एक्सप्लेनेशन गुगल वर सर्च करावं लागतील तुला, लेंदी आहे ते, गरज नाहीये वर्षिका. पहिल्याचा फक्त स्क्वेअर करायचा एवढं लक्षात ठेव. अवधूत व्हेरी नाईस. हा YouTube चॅनल ऑन कर, केदार चौधरी नावाने. केदार चौधरी नाव टाक करायचं तू, केदार चौधरी नाव तर टाक, बघून घे एकदा, बघून घे म्हणजे तुला हे वाटेल. वर्षिका तेच सांगतोय, बुक मध्ये प्रॉपर्टी आहे का नाही ह्याच्यावरती क्वेश्चन मी सांगतो वर्षिका काय येते. ओके ओके, थँक्यू, बाय. आहे मंडे पासून ऑफलाईनच आहे, डोंट वरी. यस तनिष, एन्जॉय तर होणारच आहे, काही डाऊट.